चंद्रहास राजानं आई जगदंबेची आराधना केली आणि राज्याच्या याच आराधनेला प्रसन्न होऊन आई जगदंबेनं चंद्रहास राजाला वर देत याच ठिकाणी स्थानापन्न होण्याचा निर्णय घेतला। कुठे आहे चंद्रहास राजाची ही नगरी, कुठे विराजली आई जगदंबा, पाहूया। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या गावात आपण आलो आहोत, चला तर बघूया। यवतमाळ जिल्ह्यातल्या केळापूर या गावामध्ये सध्या आपण आलेलो आहोत। चंद्रहास राजाची राजधानी असलेलं कुंतलापूर, जे आता केळापूर या नावाने ओळखलं जातं, या केळापूरचं आणखी काय काय महत्त्व आहे आणि कुठल्या समस्यांना केळापूरवासी तोंड देत आहेत, चला तर बघूया। विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्याच्या टोकावर वसलंय केळापूर हे गाव। धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या केळापूरला महत्त्व असून परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान भक्तीचा झरा वाहतो। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून 4 किलोमीटर अंतरावर आहे केळापूर गाव। खुनी नदीच्या काठी आणि वनसंपदेनं बहरलेल्या परिसरात आई जगदंबेचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। कुंतिलापूरची भवानी म्हणूनही देवीचा पुराणात उल्लेख आहे। डॉक्टर यामा काळे लिखित वऱ्हाडचा इतिहास या पुस्तकात कुंतलापूर म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर असा उल्लेख आढळतो। जेमिनी अश्वमेध या ग्रंथात कुंतलापूरची भवानी आणि राजा चंद्रहास यांची कथा आहे। चंद्रहास राजाचं हे नगर होतं आणि राजावर प्रसन्न होऊन जगदंबेनं कुंतलापूर गावात आपला मुक्काम केला अशी आख्यायिका या ग्रंथात आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात 1818 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं अज्ञातवासात असताना केळापूर इथं आश्रय घेतल्याचा उल्लेख आहे। बाजीरावाचा इंग्रजांसोबत याच ठिकाणी युद्धात पराभव झाल्याचा देखील दाखला मिळतो। इतिहासात केळापूर ही गोंड राजाची राजधानी असल्याचाही उल्लेख आहे। आजही जीर्ण आणि पडझड झालेल्या पुरातन किल्ल्याचे अवशेष नदी काठावर आढळून येतात। मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची लोभस मूर्ती आहे। ही मूर्ती स्वयंभू प्रकटली असावी अशी आख्यायिका आहे। मूर्तीच्या जागेवर 2 बाण आहेत। जीर्णोद्धार कार्य सुरू असताना ही मूर्ती सापडली। ती भग्न असून चतुर्भुज जगदंबेच्या मांडीखाली राक्षस आहे। आईच्या एका हातात त्रिशूळ असून ती राक्षसाचा वध करतीये। या देवीवर भक्तांची प्रचंड श्रद्धा असून औरंगाबाद येथील भक्तानं तर चक्क 1 किलो सोनं देवीला दान चढवलंय। विश्वस्तांनी त्याचा वापर करून देवीचा मुखवटा साकारलाय। देवीचा वास केळापूर इथं असल्यानं हे छोटं गाव असलं तरी ते तालुक्याचं ठिकाण बनलंय। जगदंबेवर आंध्र आणि तेलंगणातील भक्तांचीही प्रचंड श्रद्धा आहे। नवरात्री दरम्यान देवीला नवस बोलून लाखो भक्त अनवाणी पायानं चालत देवीच्या दर्शनाला येतात। या काळात मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येते। या प्राचीन मंदिराची 1981 पूर्वी पारवेकर घराण्यामार्फत देखभाल व्हायची। त्यानंतर पांढरकवडातील तरुणांनी एकत्र येऊन एकता मंडळ जीर्णोद्धार समिती स्थापन केली। संत इस्तारी महाराजांच्या हस्ते जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन झालं आणि पाहता पाहता या प्राचीन मंदिराचा आणि परिसराचा चौफेर विकास झाला। सुंदर बगीचा, मिनी ट्रेन, धर्मशाळा, भक्त निवास, गोशाळा, इंग्रजी स्कूल असे उपक्रम मंदिराकडून राबवले जातात। त्यामुळे भक्त मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी देखील या परिसरात येतात। केळापूर देवस्थानाला शासनानं पर्यटनाचा क दर्जा दिला असून विविध विकास कामं आता झपाट्यानं सुरू झाली आहेत। केळापूर गावात प्राचीन चतुर्मुखी गणपतीचं देखील मंदिर आहे। गावात असलेल्या या मंदिरातील गणपतीची ही अनोखी मूर्ती लोभसवाणी आहे। 4ही दिशांना गणपतीचं मुख असून गोंड राजाच्या वास्तव्य काळात या चतुर्मुखी गणपतीची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे। 12 हनुमानांसाठी देखील केळापूर गाव ओळखलं जातं। गावाच्या मध्यभागी आणि वेशीवर हनुमान मंदिर आहे। बाजीराव पेशव्याच्या युद्धानंतर काही मूर्ती आसपासच्या गावात स्थापित करण्यात आल्या। पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभल्यानं केळापूरची महती सर्वत्र पसरली आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या महत्त्व असलेलं हे केळापूर सध्या मात्र विविध समस्यांच्या विळख्यात अडकले।
प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं, सत्ता कारणात वजनदार लोकप्रतिनिधित्व असणारं, गावातून राष्ट्रीय महामार्ग असलेलं आणि इतिहासात राजा चंद्रहासासारखी राजधानी असलेलं तेव्हाचं कुंतलापूर म्हणजे केळापूर आज मात्र समस्यांच्या विळख्यात अडकलंय. इथल्या लोकप्रतिनिधींची प्रचंड अनास्थाच गावाची भकास अवस्था करण्यास कारणीभूत ठरतीये. विदर्भासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये इथल्या जगदंबेचे भक्त विखुरले गेले. मात्र प्रत्यक्षात केळापूरला साधा प्रवासी निवारा देखील नाही. 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरकवडा इथं सर्व प्रशासकीय कार्यालय थाटली आहेत. केळापूर मात्र रस्ते, पाणी, वीज, निवारा, रोजगार, शिक्षण अशा समस्यांच्या गर्तेत सापडलाय. शिक्षणाची कोणती सुविधा नाही आहे आणि आम्हाला शिक्षण घेण्याकरिता दुसऱ्या बाहेरगावी जावं पडतं. केळापूर गावात फार वर्षांपूर्वी 1200 लोकसंख्येकरता पाण्याची टाकी तयार करण्यात आली. मात्र त्यानंतर वाढती लोकसंख्या पाहता सध्या या टाकीत कोणतंही नूतनीकरण करण्यात आलं नाही. म्हणायला गावातून नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जातो, मात्र गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अजूनही अर्ध्या गावात साधं खडीकरण देखील झालेलं नाही. अर्ध्या गावात नाल्या पण नाहीत. सर्वत्र आहेत त्या तुंबलेल्या नाल्या. त्यामुळे घरातील सांडपाणी रस्त्यावरच साचतं. गावात पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकताना कुठलीही बाजू न तपासल्यानं पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध गेली आहे आणि त्यातील नादुरुस्त वॉलमधून गळणाऱ्या पाण्याचे देखील रस्त्यावर असे डबके साचले आहेत. त्यामुळे रस्त्यावर घाण आणि दुर्गंधी पाहायला मिळते. उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणाही गावात नाही. केळापूरमध्ये एक आरोग्य उपकेंद्र भाड्याच्या पडक्या खोलीत आहे, मात्र तिथेही कुणी आढळत नाही. आरोग्य विभाग कर्मचारी येतात, परंतु इथं आरोग्य विभागाची एकही इमारत नाही. ते एखाद्या भाड्याच्या खोलीमध्ये येऊन ते थांबत असतात आणि आपली ड्युटी करत असतात. गावात सार्वजनिक शौचालय व्हावं ही ग्रामस्थांची मागणी आहे, मात्र याकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींकडे वेळच नाही. या गावातून कॅबिनेट मंत्री 25 वर्षापासून निवडून येणारे जे मंत्री आहे शिवाजीराव मोघे, 25 वर्षापासून काहीच काम नाही केलं केळापूरला. आणि तहसीलचं ठिकाण आहे, तालुका लेवलचं ठिकाण आहे. इथं तहसील कार्यालय केळापूरच्या नावानं पूर्ण पांढरुपला इथे कारभार चालते. केळापूरची अवस्था एवढी दयनीय खराब आहे का ते भकास झालेलं आहे. शासनाची वैयक्तिक शौचालय योजना तर आर्थिक गैरव्यवहारामुळे राबवलीच गेली नाही. परिणामी गावातील महिला आणि मुलींची कुचंबना होते. गावात शिक्षणाची देखील वाताहत होतीये. गावात पूर्वी सैनिकी शाळा होती. अनेक शिस्तबद्ध विद्यार्थी त्यातून घडले, मात्र राजकीय उदासीनतेमुळे ही शाळा बंद पडली. त्या जागी आता मोजक्याच ठिकाणी असलेली शासनाची विद्यानिकेतन शाळा सुरू झाली आहे. मात्र प्रवेशासाठी अनेक अटी असल्यानं गावातील मुलं या शाळेत शिकू शकत नाहीत. गावाबाहेर जिल्हा परिषदेची शाळा आहे, मात्र तिला कंपाऊंड नसल्यानं अवतीभोवती अतिक्रमणातून वस्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेला येताना भरधाव वाहतूक असलेला राष्ट्रीय महामार्ग विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो. शाळेमध्ये विद्यार्थी जात असताना हायवे पार करून तो विद्यार्थी तिथे पोहोचतो. 1 ते 8 पर्यंत इथं विद्यार्थी 8व्या वर्गापर्यंत शिकत असतात. त्या विद्यार्थ्याला जीव मुठीत घेऊन हायवे पार करून त्या शाळेत जावं लागत असते. राष्ट्रीय महामार्ग तर गावाला वरदान ठरण्याऐवजी शापच ठरलाय. कारण कंत्राटदार कंपनी या रस्त्याचं काम अर्धवट सोडून पळालीये. त्यामुळे अर्धवट पूल आणि रस्ता ग्रामस्थांसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय. राष्ट्रीय महामार्ग होणार म्हणून नवीन वस्तीतील अनेक प्लॉट्स अधिग्रहित झाले, मात्र रस्ता पूर्ण झाला नाही आणि प्लॉट धारकांना मोबदला देखील मिळाला नाही. केळापूर तालुका असल्यानं गावात जिल्हा परिषद आणि शासनाची शेकडो एकर जागा पडीत आहे. मात्र राजकीय उदासीनतेमुळे इथं कार्यालय किंवा प्रकल्प उद्योग साकारलेच गेले नाहीत. युवकांना रोजगार नाही. दररोज हजारो भाविक जगदंबा मंदिरात येतात, मात्र गावाच्या पर्यटन विकासाला चालनाही नाही. अशा विविध समस्यांच्या विळख्यात सध्या केळापूर अडकून पडलाय. या विळख्यातून केळापूर ग्रामस्थांची सुटका होणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत. झी मीडियासाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.